हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला सुद्धा आरक्षण द्या असं आता बंजारा समाजातून मागणी येते आणि याच मागणीसाठी राज्यातला पहिला मोर्चा बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। उद्या सकाळी हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे आणि यामध्ये लाखो बंजारा समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत। आपल्यासोबत बंजारा समाज बांधव आहेत। नेमकी काय यात मागणी असणार आहे, काय स्वरूप असणार आहे मोर्चाचं आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने हा सगळा मोर्चा असणार आहे? हैदराबाद गॅझेटेडच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावं ही एक संविधानिक मागणी, न्यायिक मागणी घेऊन उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एक विराट मोर्चा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र सरकारकडे आमचा आवाज पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। या मोर्चामध्ये म्हणजे 50 ते 1 लाखापर्यंत आमची महिला, पुरुष आणि सर्व घटकातील मंडळी उपस्थित राहतील, हा आमचा प्रायमरी अंदाज आहे। नक्कीच तांड्या तांड्यावर यासाठी बैठका घेतल्यात, कशा पद्धतीने हे सगळं नियोजन केलंय, साधारणतः किती वाजता या मोर्चाला सुरुवात होईल? आम्ही सगळे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी 11 वाजता बीड जिल्ह्यातून बंजारा समाज उपस्थिती राहणार आहेत। आम्ही 12च्या दरम्यान तिथून अण्णाभाऊ साठे चौक नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आम्ही कलेक्टर ऑफिसला धडकणार आहेत। आम्ही जिल्ह्यात तांड्यापर्यंत आमचे कृती समिती जिल्ह्यात तांड्यापर्यंत गेलोत आणि इतका प्रतिसाद आहे की तरुण, महिला आणि सगळे आम्ही हा मोर्चा महाराष्ट्राला दाखवण्यासाठी, हा नोंद घेण्यासाठी सरकारला इतकी तयारी करण्यात आलेली आहे। आणि आम्हाला शासनाने आमची काळजी नाही घेतली, आम्हाला एसटी प्रवर्गात दिलं नाही प्रमाणपत्र, तर पुढचं आम्ही विशाल रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। आपण जर पाहिलं तर आजही बंजारा समाज तांड्यावर राहतो, ज्या ठिकाणी रस्ते नाहीत, पुरेशा नागरी सुविधा देखील नाहीत। असं असताना सरकार कुठेतरी दुर्लक्ष करते बंजारा समाजाच्या विकासाकडे, त्यांच्या तांड्यांच्या विकासाकडे। सरकारला हीच मागणी आहे की बंजारा समाज बऱ्याच दिवसापासूनची जी बंजारा समाजाची मागणी एसटी प्रवर्गामध्ये समावेश झालं पाहिजे। अनेक वाडी वस्ती तांडे डोंगराळ भागामध्ये आहेत, गावाकुसाच्या बाहेर राहतात, समाजाची ही मागणी आहे। समाजाच्या युवकांनी, तरुणांनी शिकल्यावर काय होतं आणि आरक्षणाचा काय फायदा आपल्याला होणार आहे, यासाठी हा बीड जिल्ह्याचा उद्याचा मोठा बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येतोय। शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे व शासनाने बंजारा समाजाला न्याय देण्याचं या ठिकाणी काम केलं पाहिजे। नसता महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रात मोठं एक तीव्र आंदोलन छेडलं जाईल, याच्यापेक्षाही गंभीर स्वरूपाचं समाज रस्त्यावर उतरेल आणि मग या शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। महिलांसह महिला पुरुष असं सहभागी होणार आहेत, परंतु महिला पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत। 100% महिला हे आमच्या वेशभूषेतच येणार आहेत। बंजारा समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे की आम्हाला व्हीजीएनटी आरक्षणामध्ये आम्हाला प्रचंड तरुण हे बेरोजगार आहेत। आम्ही निजामकालीन शासित ज्यावेळेस होतो त्यावेळेस आमचा प्रयोग एसटी मध्ये होता। आजही आमचे आमचे भाऊकी किंवा बांधव आहेत आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये, ते एसटी प्रवर्गात आहेत आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्याच्या नंतर आम्हाला विजेमध्ये का, हा प्रश्न घेऊन आज उद्या बंजारा समाज हा कलेक्टर ऑफिसवर खूप मोठ्या संख्येने धडकणार आहे। काय आवाहन कराल उद्याच्या मोर्चासाठी? बीड जिल्ह्यातील तमाम बंजारा समाजाच्या बांधवांना माझी विनंती असेल, कालपासून जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, म्हणून पाऊस कितीही आला, कसलं बी संकट आलं तर या संकटावरती मात करून बीड जिल्ह्यातल्या समाज बांधवांनी आपापल्या तांड्यामध्ये जाऊन आया बहिणीसह लहान लेकरासह आपण उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून हा मोर्चा ऐतिहासिक कसा होईल आणि बीड जिल्ह्यात नव्हे, बीड महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती हा बंजारा समाजाचा ऐतिहासिक मोर्चा असेल असा मला आत्मविश्वास आहे। नक्कीच बंजारा समाजाकडून या मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली आहे। उद्या हा मोर्चा बीडमध्ये निघणार आहे आणि या मोर्चाद्वारे ही मागणी आता पोहोचते आहे। नागरिकोचे पुढारी न्यूज बीड।